कधी मतदारांना आमिष दाखवा, कधी आमदारांना आमिष दाखवा, आणि ह्याला जबाबदार या देशाचं सर्वोच्च न्यायालय, या देशाची न्याय व्यवस्था आहे. तारीख पे तारीख आज सुद्धा 14 जुलैला सुनावणी होणार होती, ती 14 ऑगस्टला पूर्ण. यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळतं. खरं म्हणजे घटनाबाह्य सरकार ज्या देशात चालवत असेल तर ते रोखण्याचं काम आपल्या न्यायव्यवस्थेचं, आपल्या संविधानाचं आहे. पण आपली न्यायालय ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या दबावाखाली काम करतायत का, ही आता लोकांना शंका येऊ लागली. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग झालं त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे, पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत, आणि न्यायालयामध्ये यांच्यावरती वारंवार 2.5 वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेतोय, ते कारवाई करत नाही. त्याच्यामुळे यांची भीती चेपलेली आहे. आम्ही काही एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं, सरकारमध्ये सामील व्हायचं, एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि गुप्त मतदान असल्यामुळे पैशाच्या आमिषाला कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा देतात. महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं न्यायालयानं आतापर्यंत. मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे, तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाही. हे आपल्या न्याय व्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे. केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार सुरू आहे आणि चालवलं जात आहे तीच संविधानाची हत्या आहे. ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग करून घेतलं पैशाच्या बळावर, पैशाच्या ताकदीवर, ते सुद्धा संविधानाची हत्या आहे. याच्यावर न्यायालय काय करणार आहे का? अमित शहा या देशाचे गृहमंत्री, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान, यांना संविधानाची फार चिंता आहे ना. मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारचं वर्तन त्यांचं सरकार आणि त्यांचा पक्ष करतोय का? गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते केंद्रात महाराष्ट्रात चालवतायत आणि केंद्र सरकार ज्यांना संविधानाची फार चिंता सध्या लागली आहे त्या सरकारला पाठबळ देत आहे. या राज्याचं दुर्दैव आहे. काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे, पण आम्ही स्वतः आमच्या साधारण 40 आमदारांच्या विरुद्ध, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या 40 आमदारांच्या विरुद्ध, बरं का, की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे, घटनेतल्या संविधानातल्या 10व्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला, आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत. प्रत्येक तारीख, या प्रकरणातली प्रत्येक तारीख जी आम्हाला मिळते आहे ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे. एवढंच मी सांगतो. सर, आपण गेला काही काळ राजकारणात सक्रिय आहात. यापूर्वी विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल या निवडणुकीमध्ये एक बिनविरोध निवडणूक होती. मला आश्चर्य वाटतंय. हो, बरोबर आहे की खरं म्हणजे राज्यसभेत सुद्धा निधी दिल्याचं आम्ही दिलं जातं. 200 कोटीचे निधी दिले प्रत्येकाला, 200 कोटींचे निधी दिले. पैसे नाही आहेत. 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे. 200